तर मंडळी, काल आम्ही रात्री इथे स्टे करणार होतो, म्हणजे इथे कॅम्प लावणार होतो. पण कांड असा झाला की हा टेंट आहे ना, याची जी स्टिक आहे ती घरीच राहिली. ती जो लोखंडासारखा असतो ना, तो असा उभा करायचा, तो घरीच राहिला. तर बघा हा व्ह्यू बघा किती छान दिसला असता सकाळी सकाळी. बघा, या बीचचं नाव आहे भंडार पुले. बघा किती खतरनाक आहे. तर आता बघूया पुढे, आता जाऊया. या डोंगराच्या पाठीमागे आहे आरेवारे बीच, तर तिकडे भेटूया आपण. तर मंडळी बघा, इथे दुकानं असतात पण ते आता आले नाही, कारण आम्ही खूपच लवकर आलेलो आहे. हे बघा, एक चालू आहे दुकान. आणि हा बीच बघा, हे बघा तिथे मासे आहेत, ते पकडले आहेत समुद्रातले. बघा, चला तिकडे आपण जाऊया. बांगडे आहेत मित्रांनो, बांगडे. बघा किती बांगडे आहेत. कीर मासा बघा, कीर मासा कम से कम 2 किलोचा तरी असेल ना? नाही जास्ती आहे. हा, जास्त आहे का? लॉबस्टार बघा, लॉबस्टार. चालू आहे 3 फोटो काय चालू आहे अशा. होडी कशी वरती घेत आहेत. भाग मिल्का भाग. तर मित्रांनो, आता आपण एक देवीचं मंदिर आहे, त्याच्या अगोदर काय दिसला तर बघू, दाखवतो. नाहीतर मंदिरला आपण जाऊया, ठीक आहे? व्हिडिओ आहेत ना, समजा संपेना. कारण हे बघा, हे बघा. हा आहे आरेवारे पूल. हे पहा, पाहिजे आयुष्यात अजून. हे बघा, फुल पैसा वसूल. हो बघा ना, किती जबरदस्त आहे. हे बघा, काय रोड आहेत कोकणातले बाबा. काय मजा येते गाडी चालवायला. तर मित्रांनो, पोचलो एकदाचा मंदिराजवळ. हे बघा, समोर मंदिर आहे कालिका मातेचा स्वयंभू. तर आता गाडी लावूया इथं आणि बघूया मंदिर कसं आहे. हे बघा मंदिर कालिका मातेचा, आणि समुद्र समोरच आहे. हे बघा, आता चला मंदिराच्या आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा की मंदिर किती भारी आहे. हे बघा कालिका माता.
किती छान दिसते ना. स्वयंभू आहे ती. तर मित्रांनो बघा हे बघा, विश्वास नाही बसत की इथं मंदिर असू शकतो, तो पण समुद्राच्या किनाऱ्यावर. हे पहा, डोकेश भाई पळाला. हे बघा, मंदिर तुम्हाला दाखवतो, पहिला तुम्ही हे पहा. तर मित्रांनो, तुम्ही बघितला समुद्र, आता तुम्हाला मंदिर दाखवतो. हे पहा, हे पहा शिवलिंग बघा. इथली लोक बोलतात की स्वयंभू शिवलिंग आहे म्हणून. तर चला मित्रांनो, इथून आता निघूया आणि आपण पुढच्या लोकेशनला जाऊया. तिकडचा पण आता तुम्हाला चांगला भन्नाट व्हिडिओ बघायला भेटेल. चला. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आता ब्रिज जवळ आणि ब्रिजचं नाव आहे सागरधर. हे बघा, हे बघा. आणि मगाशी आपण ते मंदिर जवळ होतो ना, हा बघा तुम्हाला दिसत असेल तो समोरचा मंदिर, तिकडे होतो. आता आपण असा असा इथून आलेलो आहे. हे बघा, असा आलेलो आहे आणि हा ब्रिज इथून चालू होत आहे. बघा किती मोठा ब्रिज आहे. तर आता चला जाऊया आपण पुढे. मित्रांनो, जाता जाता तुम्हाला एक दाखवतो, दिसत असेल का माहीत नाही तुम्हाला, समोर ना डॉल्फिन आहे. डॉल्फिन आहे बघा. थांबा, येऊ दे वरती. दिसते का माहीत नाही तुम्हाला. हे पहा, इथं बोट करून दाखवतो. हे बघा, इथं 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 बघा. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहे रत्नदुर्ग जवळ. हा बघा, तुम्ही पाहू शकता रत्नदुर्ग. आणि समोर आहे तो दिसतोय ना, तो भगवती मंदिर पण आहे तिकडे. तिकडे आपल्याला नंतर जायचं, पण तुम्हाला जाता जाता एक दाखवतो काहीतरी. हे बघा, महाराजांचं स्मारक बघा किती मोठं आहे. हे पहा. आणि तेवढंच नाही, ते बघा तानाजी मालुसरे पण आहे, त्यांचा पण स्मारक आहे एवढा मोठा. परत बाजीप्रभू देशपांडे त्यांचा पण आहे. हे पहा, वीर बाजीप्रभू देशपांडे. हे पहा. आणि हे बघा, जेवढे जलदुर्ग आहेत ना समुद्रकिनारी, तेवढे छोटे छोटे अशा कोप्या बनवून ठेवलेल्या आहेत. सुवर्णदुर्ग, परत जलदुर्ग पण आहे तिकडे, एक रायगड पण आहे. हा बघा, रायगड दिसत असेल तुम्हाला, झूम करून दाखवतो. हे बघा. आणि अजून हे बघा, इथे पण दाखवतो. हे पहा, मुरुड जंजिरा. सगळ्या कोप्या बनवून ठेवलेल्या आहेत. तिथे पण आहे. हे पहा,
भरपूर आहे दादा. आता बनवायला गेलो तर पूर्ण 1 घंट्याची सिरीज बनेल. त्यापेक्षा तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवतो. ही बघा बोट पण बनवली ती छोटीवाली. हे पहा. कान्होजी आंग्रे बघा, त्यांची पण आहे. आणि किल्ल्यावर त्याचा बोट दाखवताना एक हे बघा. तर मित्रांनो, तुम्ही एकदा ना नक्की या इथं, आवडेल तुम्हाला. फक्त तुम्ही याल ना इकडे तर इकडची फुलं वगैरे झाडं वगैरे तोडू नका, अलाउड नाही इथं. छोटी मुलं असतात ना ती येतात. मग हे बघा, हे अशी छानपैकी अशी फुलं आलेत ना, ही बघा, ही झाडं आहेत, मस्त बनवलं आहे इकडं. हे बघा, याचा कचरा वगैरे काही करू नका. आणि ही आहे ना, ही समोरची जी दिसते ही एंट्री आहे त्याची इकडची. तर पर पर्सेंट आहे तर 30 रुपये काहीतरी आहे. 30 रुपये आहे. आणि आम्ही दोघं जण आहे तर आमचे 60 रुपये घेतले त्यांनी. तर चला मग आपण आता जाऊया किल्ल्यावरती, तिकडचा पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर चला मित्रांनो, पोहोचलेलो आहे फायनली रत्नदुर्गजवळ. वरती चालू आहे. तर मंडळी, इथं बघा नारळ लोटी वगैरे इथं मिळून जाईल तुम्हाला. आणि हा समोर आहे भगवती मंदिर. तर चला आता आतमध्ये जाऊन बघूया मंदिरला. तर मंडळी, आलेलो आहे आपण मंदिराच्या इथून दर्शन करून बुरुजाजवळ. या बुरुजचं नाव आहे वेताल बुरुज. आणि इथून बघा स्मारक बघा महाराजांचा जसं दिसतोय. आणि या समुद्र आहे बाजूला. तर आता हे बघूया पुढे जाऊन इथून समुद्र कसा दिसतोय तो. हे बघा, काय किल्ला आहे यार. मन जिंकला याने. किती दाखवू, जेवढं दाखवू तेवढं कमी आहे. 2-2 मिनिटात कॅमेरा चालू करावा लागतो. तर चला मित्रांनो, किल्ला तर फिरून झालेला आहे. आता आपण 1 दिवसामध्ये काय काय आपल्याला बघायला भेटते, मंदिरं वगैरे बघायला भेटतात ते आपण बघूया. आणि इथून निघूया आता.
मगाशी आपण किल्ल्यावरती होतो रत्नदुर्ग. तर बघा तो समोर तिथून ना आपल्याला एक बोट दिसलेली ही बघा. तर या बोटीजवळ आलेलो. ही बघा ही बोट आहे ना लॉकडाऊनमध्ये 2020ला आलेली. वादळ आलेला ना त्यामुळे ती इथं आली आणि इथं येऊन ती हे बघा असं झालं तिचा. तर मित्रांनो आता चाललोय स्वामी स्वरूपानंद मंदिराजवळ. तर जाता जाता आता एक ज्यूस पितोय. कारण गरमी खूप वाढलेली आहे. सकाळपासून काही खाल्ला पण नाही. तर चला